तर हैदराबाद आणि सातारा गॅझेट नंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा सुरू झाली आहे। कारण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापूर गॅझेट महत्त्वाचा दस्तऐवज असल्याचं बोललं जात आहे। कोल्हापूर गॅझेटमधील कुणबी नोंदींसंदर्भात कोल्हापुरातल्या मराठा समाजाची ही भूमिका आहे आणि कोल्हापुरातील मराठा समाज या संदर्भातली आपली भूमिका मांडणार आहे। कोल्हापूर गॅझेटमधील गफलती संदर्भात मराठा समाज माहिती देणार असल्याचंही कळतंय। तर सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेत ही माहिती देणार असल्याचं कळतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोल्हापूर गॅझेट नेमकं काय आहे पाहूयात। 1881 साली इंग्रजांनी कोल्हापूर गॅझेटची निर्मिती केली, ज्यामध्ये कुणबी आणि मराठा एकच असल्याचा उल्लेख आहे। कुणबी आणि मराठा दोघांमध्ये रोटीबेटीचे व्यवहार होत असल्याचाही उल्लेख यामध्ये करण्यात आलाय। 1881 साली कोल्हापूर जिल्ह्याची संख्या 8 लाख इतकी होती। तर 1881 साली 3 लाख कुणबी आणि 60,000 मराठा असल्याचा या गॅझेटमध्ये उल्लेख करण्यात आलाय। 2011 साली जनगणनेत कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ही 38 लाख होती। तर साधारण लोकसंख्येत यामध्ये 5 पटींनी वाढ झाल्याचं दिसलं। कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये कुठेही वाढ झालेली नाही असंही त्यानंतर स्पष्ट झालं।